राज्यातील मराठी शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थाळ्या वाजवून आंदोलन केले। राज्यातील मराठी शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन करणाऱ्या शिक्षण हक्क समन्वय समितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला। तसेच राज्याचे शिक्षण संचालक श्रीधर साळुंके यांना यावेळी घेराव घालण्यात आला। राज्यातील मराठी शाळांना मान्यता द्यावी यासाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने सुमारे 2 वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत। मात्र शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडून आश्वासनाशिवाय काहीही मिळत नाही। यामुळे शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी थाळी वाजवून शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन केले। यावेळी या आंदोलनात कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांनी थाळी वाजवून निषेध व्यक्त केला। तसेच संभाजी ब्रिगेड आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी साळुंके यांना घेराव घातला। मराठी शाळांच्या मान्यतेसाठी शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने बुधवारी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आदी ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच गुरुवारी परभणी आणि अहमदनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे असे सूत्रांनी सांगितले। मराठी शाळांच्या आंदोलनाबाबत शिक्षण संचालक साळुंके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, समितीतर्फे केल्या जात असलेल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे शिक्षण सचिव आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठवण्यात आले आहे। लवकरच यावर तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर म्हणजे ज्या ते धरणा आंदोलनाला बसण्यापूर्वी देखील माझी त्यांच्याबरोबर चर्चा झाली। त्यानंतर पहिल्या दिवशी रमेश पानसे आणि त्यांची जे आंदोलन करणारे आहेत त्यांच्याबरोबर देखील माझी चर्चा झाली। ही बाब म्हणजे धोरणात्मक आहे, शासन स्तरावरील बाब आहे। कारण शाळांना परवानगी देणं वगैरे ही शासन स्तरावरील बाब आहे। तरी तात्काळ त्याच दिवशी मी शासनाला कळवलेलं आहे की यांची अशी मागणी आहे आणि या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे, तसं मी कळवलं। त्यानंतर मी स्वतः पुन्हा दुसरं निवेदन, शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते त्यांचं एक निवेदन, त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आले त्यांचं एक निवेदन मी शासन स्तरावर सेक्रेटरींना मी स्वतः दिलेलं आहे। तर यांची जी मागणी आहे की अलीकडे आम्ही RT ॲक्टनुसार बऱ्याचशा प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा देतो आहे। आता माध्यमिक शाळांचं 142 गावं बृहत आराखड्यानुसार निश्चित झालेली आहे। आता प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा देताना 1ली ते 5वीपर्यंत 1 किलोमीटरचं अंतर, 6वी ते 8वीपर्यंत 3 किलोमीटरचं अंतर आणि 9वी 10वीला आम्ही 5 किलोमीटरचं अंतर गृहीत धरलेलं आहे आणि त्यानुसार हे सर्व बृहत आराखडे तयार झालेले आहेत। शासनाने तत्वतः असा निर्णय घेतलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राथमिक शाळा उघडायला परवानगी द्यायची आणि माध्यमिकसाठी जो बृहत आराखडा तयार झालेला आहे त्या बृहत आराखड्यानुसार आपण प्रायव्हेट संस्थांकडनं ऑनलाईन ॲप्लिकेशन बोलवायचे आणि त्यांना परवानगी द्यायची। मला वाटतं की मागच्या 8 दिवसांपासून ही शिक्षण हक्क समन्वयक समिती जी आहे, जी इथे समोर धरणं धरून बसलेली आहे, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे। मला नाही वाटत की शासनाचे अधिकारी त्यांच्यापाशी जाऊन त्यांचं बोलणं झालं असं म्हणतात, पण तिथे मागणी काही पुढे गेलेली नाही आहे। हा जो मी आत्ता जो आंदोलन केलं ते मुळामध्ये या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून केलेलं आंदोलन आहे। मला वाटतं की उद्या आता अधिवेशन संपेल तर अधिवेशनाच्या आधी या संदर्भात काहीतरी एक निर्णय व्हायला हवा अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि अधिवेशनाच्या आधी निदान लक्ष जावं या मुद्द्याकडे, म्हणून हे आंदोलन आम्ही केलं आज। सगळ्यात महत्त्वाची दुर्दैवी गोष्ट आहे की या महाराष्ट्रातच मराठी शाळा राहावं ही मागणी करणं हे दुर्दैवी आहे। त्या महाराष्ट्र सरकारलाच कळवल्या प्रत्येक बाहेरच्या राज्यामधील शाळा ही प्रत्येक कुठे बाहेर गेले तरी स्वतःचा एक विषय, मातृभाषेचा विषय ठेवतातच आणि मराठातच मराठी भाषा चालू करावं यासाठी आंदोलन करावं लागतं। आता अनेक भागांमध्ये इंग्रजी शाळांचं मान्यता नाही, पण या शाळा यांना सगळ्या माहीत असणे चालू आहे। त्या शाळा कुठलीही कारवाई न करता यांनी कुठले तरी मिशन संगते काहीतरी ॲग्रीमेंट केली की काय असा आम्हाला प्रश्न पडतो आहे आणि त्या संदर्भात या मराठी शाळा बंद करायच्या आणि इंग्रजी शाळांचा यांचा उद्योग सुरू करायचा असा दिसतो आम्हाला। आजच त्यांनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांची वेळ त्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे। मला वाटतं अधिवेशन संपल्यावर त्यांना ही वेळ त्यांनी दिलेली आहे, त्यामुळे त्या पद्धतीनं ते तर स्वतः पाठपुरावा करतीलच, पण मला वाटतं की महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा पक्ष गप्प बसणार नाही आहे आणि जिथे जिथे स्थानिक लोक आंदोलन करणार आहेत, मराठी शाळांसाठी मागणी करणार आहेत, तिथे पक्षाचा सहकार्य असेल त्यांना।